नमस्कार, मी सौरभ पृथ्वीराज सिंग चौहान, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस लातूर। जसे की आपल्याला माहिती आहे, सध्या पश्चिम बंगाल येथे झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीला एक हाती विजय मिळालेला आहे। आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र साहेब मोदी असतील, त्यांच्या एका नाऱ्याला सबका साथ सबका विकास याला साथ देत तिथल्या जनतेने एक हाती बहुमत तिथे सगळ्यांना एक हाती बहुमत दिलेलं आहे। म्हणजे सगळ्यांनी विचार केलेला होता की तिथं भारतीय जनता पार्टीचा सत्ता पाहिजे, तिथं परिवर्तन पाहिजे। पश्चिम बंगाल जे सध्या मागं पडलेला होता भारतातून, म्हणजे भारतातून नाही, तिथल्या विकासापासून जे मागं पडलेला होता, तर तिथल्या लोकांना खूप त्रास होता। तिथल्या जे ग्राउंड लेवलला आम्हाला तिथं पाठवलेलं होतं कॅम्पेनिंगसाठी की ग्राउंड लेवलची अडचणी जाणून घ्या, तिथे काय प्रॉब्लेम आहे ते जाणून घ्या, तिथले लोक का मतदान करत नाहीत, या सर्वांची रिपोर्टिंग आम्हाला सुनीलजी बन्सल जे आपले राष्ट्रीय महामंत्री आहेत त्यांना करायची होती। आम्ही ते रिपोर्टिंग तिथं पार पडलेली आहे आणि आम्हाला दिलेली जबाबदारी आम्ही यशस्वीरित्या पूर्ण मेहनतीने पार पाडलेली आहे। मला कुचबिहार जिल्ह्यामध्ये दिनाटा विधानसभा दिलेली होती, जिथे 2021 मध्ये 1.5 लाख मतांनी आपले भाजपचे उमेदवार पराभूत झालेले होते आणि आज 2026 मध्ये 18,000 मतांनी भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। म्हणजे तिथल्या लोकांनी एक हाती मतदान करून भाजपाला एक हाती विजय मिळवून दिलेला आहे। मला ही दिलेल्या संधीबद्दल मी आपले वरिष्ठ नेते देवेंद्र साहेब फडणवीस असतील, राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराजदादा महाडिक, विक्रांतदादा पाटील, अनुपदादा मोरे आणि मराठवाड्याचे समन्वयक अरुणदादा पाठक आणि आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर साहेब, जिल्ह्याचे नेते संभाजीभाई निलंगेकर साहेब, राहुलभाई केंद्रे आणि अमोलभाई निडोदे, मला दिलेल्या संधीबद्दल या सर्वांचे मी आभार मानतो। धन्यवाद।